नमस्कार मंडळीनो, आजची ही घटना आहे ही महाराष्ट्रामधील सांगली जिल्ह्यामधील आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक सविता नावाची महिला राहत असते. सविताचे वय हे 30 वर्ष होते. सविताच्या पतीचे कोविड काळामध्ये दुःखद निधन झालेलं होतं आणि आता सविता ही फक्त तिच्या एकुलत्या एका मुलासोबत राहत होती. गावातच सविताच्या पतीचे किराण्याचे दुकान होते. पतीच्या निधनानंतर ते दुकान ती सविता सांभाळू लागली. गावाच्या मुख्य रस्त्यावर असल्यामुळे ते दुकान चांगल्या प्रकारे चालायचं. गावामध्ये सविताची एक मैत्रीण राहत असते. तिचे नाव प्रिया असते. आता या दोघींना जेव्हाही वेळ भेटेल या दोघी एकत्र यायच्या आणि गप्पा गोष्टी करत असायच्या. सविता ही प्रियाला आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे समजते. तिच्या मनामध्ये जे काही सुखदुःख असते ते प्रियाला ती सांगायची. पतीच्या निधनानंतर सविता पूर्णपणे एकटी पडली होती. मुलगा शाळेत जायचा आणि सविता ही दुकानावर राहायची. दिवसभर सविताचे मन कामामध्ये रमत होतं, पण पतीची कमतरता तिला भासत होती. सविता आता एकटेपणाला खूप कंटाळली होती. तिला आता हवं होतं कुणाचं तरी प्रेम. आता सविताला पाहिजे होता जोडीदार, पण तो कुठे भेटेल, कधी भेटेल आणि कसा मिळेल याच विचारामध्ये सविता पुढले पाऊल उचलत नव्हती. कारण सविताला भीती वाटत होती की समोरचा व्यक्ती विश्वासू मिळेल की नाही. 22 सप्टेंबर 2025 रोजी सविता ही दुकानात होती आणि अचानक तिच्या दुकानापुढे एक ट्रक थांबला आणि त्या ट्रकमधून एक ड्रायव्हर बाहेर आला आणि तो थेट सविताच्या दुकानाकडे आला. मग दुकानावर आल्यानंतर तो ट्रक ड्रायव्हरने सविताकडून सिगरेट घेतली आणि तेथेच बसून तो सिगरेट पियायला लागला. सविता ही खूप सुंदर आणि आकर्षक दिसत असल्यामुळे त्या ट्रक ड्रायव्हरची नजर तिच्यापासून हटत नव्हती. तो तिच्याकडेच टक लावून बघत होता. मग त्या ड्रायव्हरने तिच्यासोबत गप्पा गोष्टी करायला सुरुवात केली. तो म्हणाला, तुमचे नाव काय, तुम्हाला किती मुलं, तुमचा पती काय करतो. त्यावर सविता त्या ड्रायव्हरला म्हणाली, माझ्या पतीचे कोविडमध्ये निधन झाले आणि मी एकटीच राहते. आता सविताचे असे बोलणे ऐकून त्या ट्रक ड्रायव्हरला खूप आनंद झाला. सर्व गोष्टी बोलून झाल्यानंतर सविता त्या ट्रक ड्रायव्हरला म्हणाली, मला तुमचे नाव कळेल का. त्यावर तो ट्रक ड्रायव्हर तिला म्हणतो, माझे नाव रमेश आहे आणि मी एक ट्रक ड्रायव्हर आहे. तो ट्रक ड्रायव्हर सविताला सिगरेटचे पैसे देतो आणि तेथून निघणारच तेव्हा तो सविताला म्हणतो की तुमच्यासोबत बोलून मला खूप आनंद झाला. जेव्हा मी या रस्त्यावरून पुन्हा एकदा जाईल तेव्हा मी तुमच्या दुकानावर येईल आणि सिगरेट नक्की पिईल. मग 4 दिवसानंतर तो जो ट्रक ड्रायव्हर रमेश होता तो सविताच्या दुकानावर आला आणि त्याने सविताकडून सिगरेट घेतली आणि तो तिला म्हणाला, मला ओळखलं का. त्यावर सविता त्याला म्हणाली, हो, आपलं बोलणं तर 2-3 दिवसाआधीच झालेलं होतं. तुमचे नाव रमेश आहे ना. मग परत एकदा सविता आणि त्या ट्रक ड्रायव्हर रमेशमध्ये गप्पा गोष्टी सुरू झाल्या. मग गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर रमेश सविताला म्हणाला, मला आराम करायचे आहे, इथे कुठे रूम भेटेल का मला. त्यावर सविताने विचार केला की दुसरा कुणाचा रूम दाखवण्यापेक्षा माझ्याकडेच रूम आहे असे तिने रमेशला सांगितले. रमेशला ती म्हणाली, माझ्याकडे एक रूम खाली आहे, तुम्ही तिथे राहू शकता. सविता आपले दुकान बंद करून रमेशला घेऊन तिच्या रूमवर गेली आणि त्यावर रमेश तिला म्हणाला, तुमचा रूम खूप छान आहे, या रूमचे किती पैसे लागतील. त्यावर सविता त्या रमेशला म्हणाली, अहो, तुम्ही आमचे पाहुणे आहात, मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही. त्यावर रमेशने तिच्या हातात 2,000 रुपये टेकवले आणि तिला म्हणाला, राहू द्या. मग सविताने रमेशसाठी चांगले जेवण बनवले, त्याला जेवू घातले. मग ती आपल्या मुलाला झोपवून थेट रमेशच्या रूममध्ये गेली. रमेशच्या रूममध्ये गेल्यानंतर सविता ही रमेशसोबत चांगल्या प्रकारे गप्पा गोष्टी करायला लागली. रमेशसोबत तिला चांगले वाटायला लागले. मग रमेश सविता शेजारी गेला आणि तिला हळूच स्पर्श करू लागला. सविताला रमेशचा स्पर्श वेगळा वाटू लागला. तिने त्याला बाजूला ढकललं. मग रमेशने आपल्या खिशातून पैशांची गड्डी काढली आणि तो तिला म्हणाला, तुम्हाला किती पैसे पाहिजे, मी तुम्हाला सर्व पैसे देऊन टाकेन. रमेशने तिला सर्व पैसे दिले. सविता पैसे बघून खूप खुश झाली. मग पैसे भेटल्यानंतर सविता ही रमेशच्या जवळ गेली
आणि त्या दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले. मग सकाळी रमेश उठला आणि तेथून निघण्याआधी त्याने सविताला काही पैसे दिले आणि तो तिला म्हणाला, "मी तुला अशाच प्रकारे भेटायला येईन आणि काही पैसे देईन." त्यावर सविताने होकार दिला. मग सविता आणि रमेशमध्ये 1-2 महिने चांगल्या प्रकारे संबंध प्रस्थापित झाले. रमेश हा आठवड्यातून 2दा यायचा आणि सवितासोबत संबंध प्रस्थापित करून जायचा. एक दिवस काय झालं, रमेश हा आपल्या मित्राबरोबर दारू पिण्यासाठी गेला होता बारमध्ये आणि त्याने खूप दारू पिली. मग दारूच्या नशेत त्याने आपल्या मित्राला सांगितलं, की मला एक स्त्री भेटली आहे आणि ती दिसायला खूप सुंदर आहे. रमेशने त्या मित्राला तिचा फोटो पण दाखवला. रमेशच्या मित्राला सविता खूप आवडली. तो रमेशला म्हणाला, "मला पण ही सविता पाहिजे एक रात्रसाठी. मी जेवढे पैसे लागेल तेवढे मी तुला देईल." मग रमेशने सविताला फोन केला आणि तो तिला म्हणाला, "मी आणि माझा मित्र तुझ्या घरी संध्याकाळी तुला भेटायला येत आहे." मग ते दोघे पण सविताच्या घरी संध्याकाळी तिला भेटायला गेले. मग रमेश त्याच्या मित्राला घेऊन सविताच्या घरी गेला आणि सविताला म्हणाला, "माझ्या मित्राला तू खूप आवडली आहे, त्याच्यासोबत पण तू संबंध ठेव." त्यावर सविता म्हणाली, "पहिले तुम्ही पैसे टाका, मग पुढचं बघू." मग त्या दोघांनी तिला काही पैसे दिले आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करून बसले. सर्व काही करून झाल्यानंतर तो जो रमेशचा मित्र होता, तो तेथून निघून गेला आणि रमेश तेथेच सवितासोबत राहिला. आता रमेशच्या डोक्यात वेगळाच काहीतरी प्लॅन होता. रमेश सविताला म्हणाला, "सविता, माझ्याकडे एक बिझनेस आयडिया आहे. तू जर सविता त्या बिझनेसला होकार देशील, तर तुला मी लाखात खेळवीन." त्यावर सविता रमेशला म्हणाली, "पहिल्यांदा तुम्ही बिझनेस काय आहे ते सांगा." त्यावर रमेश म्हणतो, "सविता, मी तुला अशाच प्रकारे ग्राहक आणून देईन आणि त्याच्या बदल्यात तुला ते पैसे देतील आणि तुझ्याकडे खूप पैसे येत जातील. तू अमीर होशील आणि प्रत्येक ग्राहकामागे तू मला काहीतरी पैसे दे, म्हणजे मला पण चांगले वाटेल." त्यावर सविताने त्याला होकार दिला. मग रमेशचे जे काही ड्रायव्हर मित्र होते, रमेशने त्यांना सांगितलं, की माझ्याकडे एक स्त्री आहे आणि ती अशा प्रकारचा धंदा करत आहे. मग रमेश आपल्या मित्राला ग्राहक म्हणून सविताच्या घरी न्यायचा आणि तिच्यासोबत संबंध करायला लावायचा आणि त्या बदल्यात तो जो ग्राहक मित्र होता, तो सविताला पैसे द्यायचा आणि त्या पैशामधून रमेश पण स्वतःचा वाटा घ्यायचा. आता सविताच्या मनात पैशाचा लोभ वाढला होता. नवऱ्याची गरज पण भासत नव्हती आणि पैशाचा पण तिच्याकडे पाऊस पडला होता. आता या सर्व गोष्टीमुळे सविताचे जीवन हे चांगल्या प्रकारे सुरळीत चालू होतं. पैशा अडक्याची कमी सवितालाही भासत नव्हती. सविता आता खूप आनंदी राहू लागली. मग 22 ऑक्टोबर 2025 रोजी सविताची मैत्रीण प्रिया तिला भेटायला आली आणि प्रिया तिला म्हणाली, "सविता, तू खूप बदलली आहे. तू नवीन-नवीन कपडे घालते, तुझ्या गळ्यात खूप दागिने आहे. एवढा तुझ्याकडे पैसा कुठून आला?" त्यावर सविताला वाटलं, की आता ही आपली जवळची मैत्रीणच आहे, तर मी तिला सगळं सांगूनच टाकते. मग सविता तिला म्हणते, "अगं, मी असं-असं काम करत आहे आणि त्या कामातून मला पैसे भेटत आहे." मग त्यावर प्रिया म्हणाली, "अगं, तू वेडी झालीस का? हे घाणेरडे काम तू का करत आहे? सोडून दे." असं बोलून ती सविताची मैत्रीण प्रिया तिथून रागात निघून गेली. मग सविताची मैत्रीण ही आपल्या घरी गेली आणि आपला नवरा संजय याला सविताविषयी सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता हा संजय होता, याला सविता पहिल्यापासून आवडत होती. पण गावात त्याला भीती वाटत होती, की सवितासोबत जर आपण काही केलं तर आपली बदनामी होईल. प्रियाने संजयला सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर संजय प्रियाला म्हणाला, "प्रिया, मला शेतात थोडे काम आहे. मी ते काम करण्यासाठी शेतात जात आहे." असे बोलून तो बाहेर पडला. पण शेतात न जाता संजय हा सविताच्या घरी गेला आणि तिला म्हणू लागला, "सविता, तू घरामध्ये धंदा करत आहे. मी ही बातमी गावामध्ये सांगीन आणि तुझी बदनामी करीन." त्यावर सविता म्हणाली, "मी तुमच्या पाया पडते, असं कुणाला सांगू नका." मग संजय तिला म्हणाला, "मी गावातील लोकांना तुझ्याविषयी काही सांगणार नाही. पण माझी एक अट आहे आणि ती अट आहे, की तुला माझ्यासोबत झोपावे लागेल." मग त्या संजयने पण सविताबरोबर संबंध प्रस्थापित केले आणि त्या दोघांमध्ये असंच काही दिवस चालूच होतं. 23 नोव्हेंबर 2025चा तो दिवस होता. सविता ही दुकानावर एकटीच होती आणि ग्राहक हे सविताच्या दुकानावर येत जात होते.
मग दुकानात असताना अचानक सविताचे पोट खूप दुखायला लागले. तिला चक्कर येऊ लागली. मग सविता काही वेळाने दवाखान्यात गेली. मग दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी तिची चांगली तपासणी केली आणि डॉक्टर तिला म्हणाले, की "उद्या सकाळी तुम्ही रिपोर्ट घेण्यासाठी या." मग दुसऱ्या दिवशी सकाळी सविता ही दवाखान्यात गेली रिपोर्ट आणण्यासाठी. मग डॉक्टरांनी ते रिपोर्ट बघितला आणि सविताला सांगितलं, की "सविता, तुम्हाला मोठा आजार झाला आहे." त्यावर सविता डॉक्टरांना म्हणाली, "कुठला आजार?" त्यावर डॉक्टर म्हणाले, "तुम्हाला HIV एड्स झालेला आहे." डॉक्टर सविताला म्हणाला, की "तुम्ही याआधी कोणासोबत संबंध ठेवले होते का?" तेव्हा सविता डॉक्टरांना म्हणाली, "हो, मी माझे जे ट्रक ड्रायव्हर मित्र आहे, त्यांच्यासोबत संबंध ठेवले होते." पण सविता डॉक्टरांना म्हणाली, "मी तर प्रोटेक्शन वापरलं होतं, तरी पण मला हा आजार कसा होऊ शकतो?" मग डॉक्टर सविताला म्हणाला, "तुम्ही जे प्रोटेक्शन वापरलं होतं, ते नकळत कुठेतरी फाटलेलं असेल आणि त्यामुळे तुम्हाला हा आजार उद्भवला असेल." मग दुःखी मनाने सविताने ते रिपोर्ट घेतले आणि ती घरी आली. तिला आपल्या जीवनाचा खूप पश्चाताप वाटू लागला होता. मग ही जी सविताची बातमी होती, ती जेव्हा संजयला कळाली, की सविताला HIV एड्स झालेला आहे, तेव्हा संजय खूप घाबरला. संजयने आपली मेडिकल टेस्ट केली. मग त्या रिपोर्टमध्ये दाखवलं, की संजयला पण HIV एड्स आहे. आता संजयला सविताचा खूप संताप आला. त्याला वाटलं, की सवितामुळेच मला HIV एड्स झाला. मग संजय थेट सविताच्या घरी गेला आणि तिला मारहाण, तिला शिवीगाळ करू लागला आणि तिला म्हणाला, "तुझ्याचमुळे माझ्या जीवनाचे वाटोळे झाले आहे." संजयला सविताचा एवढा राग आला होता, की संतापाच्या भरात त्याने सविताचा गळा दाबला आणि तेथेच तिचा जीव घेतला. मग सविताचा मृत्यू झाल्यानंतर संजय थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आणि स्वतः त्याने पोलीस ठाण्यात जाऊन कबुली दिली, की "मी सविताला मारले आहे." संजय पोलिसांना म्हणाला, की "सवितामुळे मला हा रोग झालेला आहे आणि त्यामुळे मी सविताचा खून केला आहे." मग पोलिसांनी संजयला अटक केली आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली. मंडळींनो, सध्या हे जे प्रकरण आहे ते न्यायालयात आहे आणि या प्रकरणाचा तपास पोलीस चांगल्या प्रकारे घेत आहे. मंडळींनो, तुम्ही पण अशा घटनेपासून सावध राहिले पाहिजे. या घटनेचा उद्देश कोणाच्या भावना दुखावणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं हे नाही. समाजात जे घडतंय तेच आम्ही सांगत आहे. मंडळींनो, या घटनेबद्दल सविताविषयी, संजयविषयी तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटतो एका नवीन घटनेत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.